नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण उपवासाचे घावन तयार करूया. आज आपण गव्हाचे घावन तयार करणार आहोत. आजच्या पदार्थासाठी मी 1.5 किलो गहू घेतले आहेत. गॅसवर हे तपेले भरून पाणी उकळण्यासाठी ठेवले आहे. या पातेल्यामध्ये 1.5 किलो गहू घातले आहेत. आता यामध्ये हे आपण उकळलेले पाणी घालायचे आहे. आता एक रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास हे गहू उकळत्या पाण्यातच भिजवून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला रात्रीसाठी हे घावन तयार करायचे असतील तर गहू सकाळीच उकळत्या पाण्यात भिजवून ठेवू शकता. आता 8 तास पूर्ण झाले आहेत. हे गहू आता चांगले भिजले आहेत. या गव्हातील पाणी काढले आहे. हे गहू मिक्सरमध्ये वाटूया. गहू वाटताना अगदी थोडेसे असे पाणी घालून दाटसर असे वाटायचे आहे. मी साधारण 1.5 ग्लास पाणी घातलं आहे. आता आपण याचे वाटण करूया. आता गहू चांगले वाटले गेले आहेत. हे या पातेल्यामध्ये काढते. आज मी 2 प्रकारचे घावन तयार करणार आहे. त्यामुळे आपण या 2 पातेल्यामध्ये हे गव्हाचे वाटण घालायचे आहे. साधे घावन आणि गोड घावन असे 2 प्रकारचे घावन आज आपण तयार करूया. आता साध्या घावनांसाठी मी एका पातेल्यामध्ये हे वाटण घातले आहे. थोडा गूळ किसून घेतला आहे. आता गोड घावनांसाठी वाटताना या गव्हामध्येच आपण थोडासा गूळ घालूया. गुळाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता अगदी थोडेसे पाणी घालून हे गहू वाटूया. आता गहू चांगले वाटले गेले आहेत. गोड घावनांच्या पिठात 1 मोठा चमचाभर वेलची पावडर घालते. आज आपण अख्खे गहू वाटल्यामुळे हे पीठ थोडेसे खडबडीत असेच असते, पण हे घावन चवीला अगदी मस्त असे तयार होतात. चविष्ट असे तयार होतात. 2 मोठ्या काकड्या किसून घेतल्या आहेत. हा काकड्यांचा किस या दोन्ही पिठामध्ये आपण थोडा घालूया. चवीप्रमाणे मीठ घालत आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी घालू शकता. आता ही पिठे चांगली सरमिसळ केली आहेत.
आता आपण घावन तयार करूया. गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. या तव्याला अळूच्या देठाने थोडेसे तेल लावते. तवा आता चांगला तापला आहे. सगळ्यात आधी आपण हे साधे घावन तयार करूया. यामध्ये फक्त आपण मीठ आणि काकडीचा कीस घातला आहे. अगदी थोडेसे तेल घातले आहे. एक वाफ द्यायची आहे. हे घावन तयार करताना तुम्ही लोणी, तेल किंवा तूप वापरू शकता. आज मी हे घावन तयार करताना तेल वापरले आहे. या घावनाच्या दोन्ही बाजू खरपूस अशा भाजायच्या आहेत. हे घावन अगदी पातळ असे तयार करता येतात. हे बघा, हे घावनांचे पीठ तव्याला अजिबात चिकटून असे बसत नाही. हे घावन असे चांगले तयार होतात. याप्रमाणे आपण सगळे घावन तयार करूया. आता आपण गव्हाचे गोड घावन तयार करूया. या तव्यावर थोडेसे तेल घालते. तवा चांगला तापला आहे. यामध्ये आता गोड घावनांचे पीठ घालूया. हे गोड घावन सुद्धा अगदी पातळ असे तयार करता येतात. अगदी थोडेसे तेल घालून एक वाफ देऊया. हे गोड घावन दोन्ही बाजूने खरपूस असे भाजायचे आहेत. हे घावन करताना तूप घातले तर आणखी चांगले तयार होतात. हा बघा, गव्हाचा गोड घावन छानसा असा तयार आहे. या पद्धतीप्रमाणे गव्हाचे साधे घावन आणि गोड घावन आपण तयार करायचे आहेत. आज या घावनांसोबत मी लोणी सर्व केले आहे. याऐवजी तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा वाढू शकता. हे बघा, हे घावन अगदी मऊसर असे झाले आहेत. हे घावन चवीला खूपच चांगले लागतात. या पद्धतीप्रमाणे तुम्ही सुद्धा हे घावन नक्की करून बघा आणि जेव्हा तयार कराल त्यावेळी अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.